आता आपण थेट चिपळूणमध्ये जातोय। चिपळूणमध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पोहोचलेली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिकडे पोहोचलेले आहेत। जनसन्मान यात्रा आपण थेट बघतोय। चिपळूणमधून राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला दिसतायत। सगळीकडे गुलाबी रंग, जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाचा पुरेपूर वापर अजित पवारांनी केलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार त्यांनी या माध्यमातून केलेला आहे। आता ही जनसन्मान यात्रा चिपळूणमध्ये पोहोचली। आपण चिपळूणमधली थेट दृश्य बघतोय। चिपळूणमध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून अजित पवारांची ही जनसन्मान यात्रा सुरू आहे। आता ही जनसन्मान यात्रा चिपळूणमध्ये पोहोचली आहे। आज जाहीर सभेचं सुद्धा इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या सभेसाठी उपस्थित असणार असल्याची माहिती समोर येते। अजित पवार यांचा गुलाबी कोट, गुलाबी गाडी आणि त्यांचे गुलाबी झेंडे हे सगळी दृश्य आपल्याला चिपळूणमधली दृश्य दिसतात। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पोहोचली चिपळूणमध्ये। चिपळूणमध्ये राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचं आगमन झालेलं आहे। अजित पवारांचं जोरदार स्वागत इथं करण्यात आलेलं आहे। अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा गेल्या महिनाभरापासून राज्यभरात सुरू आहे। आता ही जनसन्मान यात्रा चिपळूणमध्ये पोहोचली आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर आपलं असंच लक्ष असणार आहे। तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा जय महाराष्ट्र।